कोळंबी आणलेले आहे आजच्याला मार्केट वरनं, असे मोठे मोठे आणले. चिकन टाकून घेते आता. आज थोडं वेगळं बनवणार आहे. कोळंबी ना एकदमच भारी झाले. तर वाढून घेते. अजून सुद्धा ना जेवतोय आम्ही, बराच उशीर झालाय. या साईडला सुद्धा ना तिघी जणी जेवतात अजून. आजच्याला ना बऱ्याच दिवसातून आहे ना चिकन पार्टी बनवायला चाललोय. तर मागणे ना 2 गाड्या येतात अजून, त्यांच्यासाठी थांबलोय तर रस्त्यातच. आणि तिकडे समोर जायचंय. इकडे ना सगळे शेत आहेत आणि बघू त्या साईडला ना एखाद्या साईडला चांगलं जागा असेल ना तिकडे थांबू आणि एकदमच भारी रेसिपी बनवू. तुम्हाला ना बघायला भेटणार आहे. आजच्याला ना वेगवेगळ्या रेसिपी बनवायच्यात, त्या पण 2-3. आता ना सगळे आलेत बघा इथंच. चला जाऊ आता तिकडे समोर आणि आता आहे ना तिकडे जाऊन बघायला लागणार आहे जागा भेटतोय का आपल्याला. आणि इतकं ऊन झालं ना, शेतांमधले ना मोठे मोठे झाड आहेत. तर एखाद्या ना झाड खालीच बसू आणि तिकडे जे ना एकदम भारी रेसिपी बनवू चिकनची. चला आलोय आम्ही आता. आणि एवढ्या जागेमध्ये ना गाडं राहणार आहे इथंच. आणि इथून आहे ना चालत जायचं आहे तिकडं. इथं नदी जवळ आहे आणि नदीपाशी जायचं आहे. नदीच्या कडेला ना मोठी मोठी झाड आहे, तर तिकडंच जाऊ पाहिलं तर. आलो आता नदीवरती आणि ह्या साईडला बघा इतका भारी जागा आहे ना. बघा मोठी मोठी झाड आहेत आणि इथं जे ना बनवायचं आता चिकन. आणि ह्या साईडला बघा पाण्याची काही कमी नाही. पाणी सुद्धा आहे ना नदीला सोडले, आता पाणी वाढते आता सुद्धा. मग एकदम स्वच्छ पाणी आहे आणि स्वयंपाकाला सुद्धा आहे ना इथूनच घेऊ शकतोय जवळ जे बघा पाणी. हे आहे का चांगलं जागा इकडं? मस्त जागा आहे. लय भारी जागा आहे इथं. आणि सावली आहे ना अख्खे दिवस असणार आहे इथं. आणि सामान सुद्धा आहे ना बरंचसं आणलंय. आता आहे ना इथं साफ करून घ्यायचंय, फक्त आहे ना झाडून घ्यायचंय. या गवतं झाडून घ्यायच्यात आणि इथं चूल बनवायची. आता आम्ही सरपण काढायला आलोय, दोघी जणी, वनिता आणि मी. चांगलं वाळलेलं आहे सरपण. आता इथूनच काढणार आहे आम्ही. चूल पेटून घेतली. आता याला तांदूळ धुवून घेते. घ्या तुम्हाला. येता येता आहे ना माझं पण आणलेलं दुकानातनं. तर आता आहे ना सगळ्यांना दिलंय, कारण तर आहे ना ऊन लय लागतंय आता ह्या साईडला. फक्त आहे ना सावले त्याच्यामुळे इथं काय वाटत नाही, पण ऊन लय झालंय आता. भात शिजतोय तोपर्यंत आहे ना आम्ही माझं घेतोय पिऊन. आणि त्याच्यानंतर आहे ना कोळंबी आणली आणि चिकन आणलंय. तर चिकन बनवू आणि कोळंबी बनवू, बघू
कसं काय जमतं आता बनवायला. तुम्हाला सगळं काय आहे ना बघायला भेटणार आहे. वेगवेगळं बनवायचं आहे, त्या पण 2-3 रेसिप्या. चिकन धुवायला जाते. चिकन धुवून झालंय आता. कांदा चिरून घेते चांगला. खडा मसाला टाकून घेते. लसूण, कांदा टाकून घेते कारण लय तेल टाकलंय. कांदा मस्त लाल झालाय. आता टोमॅटो टाकून घेते. चिकन टाकून घेते आता. आज थोडं वेगळं बनवणार आहे. मसाले आता वरण टाकणार आहे. कांद्यामध्ये टाकले चिकन, कांदा, टोमॅटो. पाच मिनिटं असं ठेवणार आहे. तेलामध्ये शिजून घेणार आहे ते चिकन. त्याच्यानंतर मसाले टाकून घेणार आहे. थोडं झाकण ठेवते. झाकण काढून घेते आता. कलर पण बघा त्याला मस्त आलाय. मस्त शिजलंय. आता मसाला घेते टाकून. आता आहे ना वाटण करायला घेतलंय. हे बघा इथं खोबरं भाजून घेतलंय आणि ह्या साईडला मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर आहे. आता वाटण बनवून घेते. पाणी ओतून घेते थोडंसं. वाटण झालंय आता. हे बघा वाटण आणलंय घरनं बनवून. आता टाकून घेते. दही टाकून घेते आता वरण. पाणी थोडं ओतून घेतलंय. आता परत अजून ओतते. आता नाही ह्यांचं सगळं उरकलंय. चिकन पण आहे ना ठेवलं आता चुलीवरती आणि भात पण झालाय. आता फक्त आहे ना भाकरी बनवायच्यात. दाखव बरं पिंके. कोळंबी आणलेली आहे आजच्याला मार्केटवरनं.
आणि हे असे मोठे मोठे आणले. तर आता आहे ना हे आम्ही 3 जण बनवणार आहे एका बाजूला दरबारा. तर बघू आता आम्हाला कसं जमतंय ना तसं थोडं वेगळं बनवणार आहे आम्ही. कोळंबीला सगळ्यांना मसाले लावणार आहे आणि आम्ही आता या साईडला भाजत ठेवणार आहे. थोडं वेगळं बनवायचं आहे. आता बघू कसं जमतंय बनवायला. आणि त्या साईडला त्यांची चालली तयारी आता. आणि थोडं वाटण पण आहे ना त्याच्यामध्ये घेतलंय टाकून. कोणते मसाले आहेत ते? मिरची पावडर आहे. हा आणि ती हळद ना. हळद हा. नंतर टाकायची. चिकन मसाला. हे काय आहे? मिरचीचा ठेसा. बस ना. हा बस बस. मिरची पावडर आहे. हा इकडे लसूण पेस्ट आहे. तो घे. कांदा मसाला आहे. घरकुल. हळद. वाद झालं. मिक्स करून घेतोय कोळंबी. तेल टाकून घेतोय त्याच्यावरती थोडं. बस झालं. हा. बस बस झालं. मी ना फॉइल पेपर पण आणलाय आणि त्याच्यामध्ये ते कोळंबी आम्ही टाकणार आहे. थोडं जास्तच घ्या काढून, नाही तर आहे ना ते जळण. डबल नाही तर टिबल घ्या. कोळंबी ठेवून घेतो आता. कोळंबी सुद्धा आहे ना एकदम फ्रेश आहे, ताजी. तेल ओतून घेतोय. परत एकदा आहे ना थोडं तेल वतून घेतोय रोहिदास आता. कारण तर आहे ना तेलामध्ये चांगलं शिजन तरी ते. आणि मसाले ना सगळे त्याला लावून घेतलेत. पॅक करून घेतोय आता. आणि ह्याच्या अगोदर आहे ना असं काय आम्ही बनवलं नाही पहिलं, तर पहिल्यांदाच बनवून घेतोय. मग बघू आता कसं होतंय. आता आहे ना सगळे हे पेपर त्याला गुंडाळून घेतोय, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय मग. त्याच्यामध्ये ना कोळंबी आता चांगले ना पॅक केले आम्ही मसाले लावून. आता ह्याच्यावरती ठेवतोय आम्ही. पहिले ना चांगलं पेटून दे. आणि आमचा प्लॅन तर आहे पिंकी आणि तिघी जणींनी जे कालवण बनवलंय ना त्याच्यापेक्षा आम्हाला हे भारी बनवायचंय. आता बघू कोणाचं भारी होतंय. आता ना जाळ चांगले झाले, ठेवून घेतोय. आता आहे ना ह्याच्यावरती आम्ही ठेवून घेतलंय. किती उशीर लागेल बरं ह्याला? 20 मिनिटं लागते ना एखाद्या वेळेस ना. 20 मिनिटं लागेल. हा 20 मिनिटं लागेल. आणि त्याच्यानंतर आता मग तोपर्यंत कालवण पण इकडं शिजतंय. कालवण झाल्याच्या नंतर मग ते पण घेऊ काढून आपण. आणि अजून आहे ना एक लेग पीस आहे आणि थोडं काळंज आहे कोंबडीचं. मग ते सुद्धा ना आम्ही तसंच करून घेणार आहे.
आणि तिकडे समंत आहे, तर तो समंताला देता येईल लेग पीस. रोहिदासने चिकन घेतलंय, थोडं होतं चिकन, ते सुद्धा ना तसंच बनवणार आहे आम्ही सेम ह्याच्यामध्ये जे घेतलंय ना टाकून तसंच. तिकडे ना परत एकदा रोहिदासने चिकन घेतलंय त्याच्यामध्ये टाकून. चिकन झालंय, आता उतरून घेते. सगळं झालंय स्वयंपाक. आता नाही या साईडला कोशिंबीर घेतली बनवून, तर वाढून घेते. कांदा घेतलाय कापून, आता या साईडला लिंबू कापून घेते. आता ना झालंय सगळं. आता ताट पण घेतल्यात पिंकीने वाढून. थोडा नाही तर अवघड आहे रस्ता, पण तरी सुद्धा ना आम्ही बसले या साईडला आणि चटई पण हातरून घेतली आणि एकदम पाण्याच्या शेजारी बागा जेवायला बसलो आम्ही. 3 जण या साईडला बसलो आम्ही आणि आता 3 जण इकडे बसले इथं त्या झाडाच्या पलीकडं. तर एकदमच भारी जागा आहे जेवायला बसायला. तर आणि आजच्याला सगळं काय बनवून घेतलंय. कोशिंबीर पण बनवली चिकन सोबत. आणि या साईडला अजून चालू आहे ना कांदा घेते कापून. इकडं दोघांचं ताट आलेत वाढून इथं. आणि भाकर आहे ती पण ज्वारीची. आणि आता ना ह्या साईडला हे बघा इकडं हे पण अजून खोललं नाही, खोलून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये चिकन आहे आणि कोळंबी आहे. तर आता हे सुद्धा आहे ना खोलून घ्यायचं आहे, तुम्हाला दाखवतो आहे. आता नाही खोलून घ्यायचं आहे. आता बघू कोळंबी कशी काय झाली. घे चल हातानेच काढून, नाही तर या साईडला बघ कोळंबी ना एकदमच भारी झाले. घे पलटी करून ह्याच्यामध्ये. कोळंबी एकदमच भारी झाले बघा. आणि ह्याच्यामध्ये चिकन आहे. हे ना समंताला घेतलेलं आम्ही. समंत तिकडे बसली, तुम्हाला दाखवतो आता. आणि ती पण आहे ना त्यालाच बघते, चिकनलाच. या साईडला लेग पीस आहे, तो पण शिजलाय. आणि इकडं कोळंबी बघ बार पिंके जरा तोडून. शिजलाय ना? हा शिजलंय. तो समंतासाठी घातलेला. तर ना या साईडला आम्ही जेवायला बसलोय. इकडे केली सुरुवात आम्ही आता. आणि या साईडला बसल्यात आता 3 जणी. अजून सुद्धा ना जेवतोय आम्ही. बराच उशीर झालाय, कारण तर ना आजच्याला बरंचसं वेगवेगळं बनवलेलं आम्ही. या साईडला सुद्धा ना 3 जणी जेवतात अजून. आणि तरी सुद्धा ना अजून आहे भात आहे आणि कालवण पण आहे थोडं. उरकलंय सगळं आमचं. आता चाललो आम्ही आणि हे गेलेत पुढं. चला आता गाड्यांपाशी चाललो.
आता आहे ना नदीवरनं आलोय आता गाड्यांपाशी सगळं सामान घेऊन आलोय सगळं उरकलं आता निघालो आम्ही घरी. तर इथून पुढे ना तुम्हाला जास्त काय दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.